16ला काउंटिंग आहे। मी आज इथं आवर्जून इथं सभा घ्यायला आलोय, ते भोसरीमध्ये आलोय। प्रभाग क्रमांक 7च्या प्रचार सभेच्या निमित्तानं येत असताना मी माझ्या जवळपासच्या सगळ्याच उमेदवारांचा उल्लेख करणार आहे। आणि आपण भर दुपारी माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव इतक्या मोठ्या संख्येने आले आणि वडीलधारी पण लोक मागे बसले, ते एवढ्या मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। उमेदवार देत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या भोसरीकरांनी, ह्या पिंपरी चिंचवडकरांनी मला 91 साली खासदार केलं आणि मी त्यावेळेस ठरवलं, नंतर मी राजीनामा दिला, साहेबांना तिथं त्या पोस्टवर जायचं होतं म्हणून, पण तेव्हापासून मी ठरवलं ही माझी कर्मभूमी। ह्या लोकांनी मला कुठलंही काम न करता खासदार केलं, साहेबांकडे बघून, राजीव गांधींकडे बघून, काँग्रेस पक्षाकडे बघून। आता मी यांच्याकरता असं काही करणार की माझं मला पण समाधान मिळेल की आपण ह्या लोकांनी दाखवलेला विश्वास हा आपण पात्र ठरवला, कारण आपण एक परिवारातले आहोत। मी जातपात मानत नाही, जातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मी करत नाही। माणुसकी आपली जात आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललोय। सेक्युलर विचारधारा आहे। ह्या मिनी भारत आहे, ही उद्योग नगरी आहे, ही कामगार नगरी आहे, ही कष्टकऱ्यांची नगरी आहे। ह्याच्यामध्ये मेहनत घेतात, घाम गाळतात, अनेक जण कामगार म्हणून काम करतात आणि काही जण छोटे मोठे व्यवसायधारक म्हणून काम करतात। टेल्को सारख्या, बजाज सारख्या, फिनोलेक्स सारख्या भारत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ह्या परिसरामध्ये आल्या, काही आता बाहेर गेल्यात, परंतु ह्या सगळ्या होत असताना आपण ह्या शहराला जी गावं होती, गावाची नगरपालिका झाली, नगरपालिकेची शेकडो कामं केली, आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, पण तिचे कामं करत ठेवी वाढवल्या। आज ते राहिलं नाही, आज कर्जरोखे काढलेत। मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं की कर्जरोखे, गोल्डच नाव दिलं, कर्जरोखे। अरे पण ते कर्जच आहे ना बाबा, ते व्याजासकट परत करायचं ना। आपलं 9,600 कोटी रुपयाचं बजेट आहे, काय कारण होतं कर्जरोखे काढायचं, पण काढले। ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही? कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात योगेश भन्नी बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय, त्याची काय अवस्था आहे? सगळ्यांना पाणी रोज मिळतंय का? सगळी भागातला कचरा काढला जातोय का? डीपीचे रस्ते केलेत का? आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय? एसआरएच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले? झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात आणि करोडो रुपये कमवतात। अहो भोसरीकरांनो, तुम्ही आठवा ना, ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या, मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं। काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं। इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर, अरे काय होतास तू, काय झालास तू, आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा। मी कुणावर कारण असताना लाडक्या बहिणींनो आरोप करणार नाही, ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या। परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72, तिसरा मोबाईल नंबर
7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.